नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आज आपण आहे ना मस्त गवारची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघू. तर त्यासाठी ना गवार निवडून घेतली मी आणि ही गावरान गवार आहे, चवीला खूप छान लागते खायला. तर पाव किलो गवार घेतली होती, ती स्वच्छ निवडून घेतली. त्यानंतर आहे ना शेंगदाणे घेतले मी मूठभर, ते ना भाजून घेतले. डाग पडेपर्यंत भाजायचे, जास्त नाही भाजायचे. ते भाजून घेतले. त्यानंतर शेंगदाणे काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये ना फोडणी द्यायला घेऊ. तर आता आहे ना कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकले. त्यानंतर लसूण टाकला, जिरे मोहरी टाकली, चांगली तळून घेतली जिरे आणि मोहरी लसूण. आता ह्या लसूण आणि जिरे मोहरीमध्ये आपल्याला शेंगा टाकायचं आहे. धुतलेल्या शेंगा टाकून घेऊ आपण आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. मीठ टाकून आहे ना 5-1 मिनटं आहे ना शेंगा परतून घ्यायचे, म्हणजे शेंगा आहे ना चवीला खूप छान लागतात, पटकन शिजतात आणि कलर पण त्यांचा आहे ना हिरवाच राहतो. त्यामुळे ना मिठामध्ये आणि तेलामध्ये शेंगा परतून घ्यायच्या. त्यानंतर आहे ना आता आपण यामध्ये ना मसाले ॲड करू. तर यामध्ये ना चिमूटभर हिंग टाकायचं आहे. हिंग आहे ना चव छान येते भाजीला. त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आहे. त्यानंतर आहे ना अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे आणि आता आहे ना लाल तिखट टाकू. लाल तिखट आहे ना हे तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. तर मी 1 चमचा टाकला आहे. अर्धा चमचा मटण मसाला टाकला आहे. हे सर्व मसाले ना चांगले परतून घ्यायचे. तर बघा मस्त असं तेल सुटलं आहे मसाल्यांना, चांगले परतून घेतले. तर आता हे मसाले परतल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी ना 1 आणि म्हणजे 1.5 ग्लास पाणी टाकला, 1 आणि अर्धा अंदाजेच टाकले आहे मी. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि ही भाजी आहे ना रस्सा भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी 3 ते 4 व्यक्तींसाठी केली, त्यामुळे मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. तुम्ही किती व्यक्तींसाठी करतात त्यानुसार पाणी टाकायचं आहे. त्यानंतर हे शेंगदाणे बारीक कुटून घेतले. तर आता कुटलेले शेंगदाणे ना उकळलेल्या रश्श्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला. तर आधी अगोदर शेंगदाणे आपण भाजून घेतले, त्यामुळं कुटलेले शेंगदाणे ना सर्व टाकून दिले मी. आणि आता आहे ना हे शेंगदाणे टाकल्यानंतर आहे ना 15 ते 20 मिनटं चांगलं आरावर शिजून द्यायचं, म्हणजे एकदम मिडियम गॅसवरती शिजवायची ही भाजी. तर भाजीला आहे ना चांगला घट्टपणा येतो बारीक गॅसवरती शिजवल्यानंतर. तर बघा आपली गवारची भाजी ना तयार झाली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.